राष्ट्रवादी आणि शिवसेना कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार. बच्चू कडू यांच्या दाव्याने राजकारण ढवळून निघालं. नमस्कार, शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलंय. अजित पवार आणि शिंदे गट लोकसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवणार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आधीच लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा घोळ महायुतीत सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना डावलले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. या दोन्ही पक्षांना त्यांच्या मागणीप्रमाणे जागा मिळणार नाहीत हे तर आता स्पष्ट झालेलं आहे. पण अत्यंत कमी जागावर त्यांची बोलवण केली जाणार असून हे एकूण प्रकरणच वेगळं काहीतरी दिसू लागलं आहे. असं सगळं त्रांगडं असताना सत्ता पक्षासोबत असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी वेगळा आणि फारच मोठा असा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची राजकीय मैत्री फक्त विकास कामासाठी आहे. आमची राजकीय बांधिलकी कोणासोबतही नाही. आमची राजकीय बांधिलकी जनता आहे. ते म्हणेल तर त्यांच्यासोबत जाऊ, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीवरून बोलताना बच्चू कडू यांनी राजकीय खळबळ उडवून देणारा एक मोठा दावा केला आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना किती जागा भेटतील? भाजप सगळ्याच जागा लढवेल, पण माणसं शिंदे आणि अजित पवारांची राहतील आणि चिन्ह कमळ राहू शकतं, असा दावा त्यांनी केला आहे. शिवसेनेने 18 जागा लढवल्या होत्या आणि आता तर भाजप 35 जागा लढवत असेल तर मग शिंदे साहेबांची शिवसेना दिसली पाहिजे की नाही? सोबत घेऊन जर बगलीत दाबून ठेवाल तर बिचवा काढायची वेळ यायला नको, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे. लोकसभा निवडणूक आमच्यासाठी दुय्यम आहे, विधानसभा निवडणूक आमच्यासाठी प्रथम आहे. विधानसभेची बोलणी नाही तर मग 400च्या पार वाट्यात आमचा काय संबंध येतो? महायुतीच्या बैठकीचं आम्हाला आमंत्रण आलेलं नाही आणि आमंत्रण आलं तरी जायची इच्छा आमची नाही. सध्या लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची मानसिकताच नाही. आमची मानसिकता विधानसभेची. फक्त अमरावती आणि अकोलामधून निवडणूक लढू, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. साहजिकच सत्ता पक्षासोबत असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या या विधानाने खळबळ तर उडालीच आहे. पण तसे घडले तर शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचे अस्तित्वच उरणार नाही. कुठेतरी काही आग लावल्याशिवाय धूर येत नसतो. नेहमी जबाबदारीने बोलणारे आमदार बच्चू कडू यांनी हे विधान केलं आहे. अर्थात त्यांच्यापर्यंत काही कुजबुज तर पोचली असावी, म्हणजे अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. म्हणजे पुन्हा एकदा भाजप मित्रपक्षांची काय अवस्था करून टाकतो हे समोर येणार की काय, हा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडा. चॅनलवर अजून आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा. एक लाईक देखील करा. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.